नमस्कार. मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्र कुणाचा, मुंबई कुणाची, हाच प्रश्न जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला पडला. इतकंच नाही तर दिल्लीच्या तख्तालाही हा प्रश्न पडला आहे की मुंबई कुणाची होणार, महाराष्ट्र कुणाचा होणार. राजकारणात जे काही सुरू आहे ते पाहून तुम्हालाही तुमचं मत व्यक्त करावं असं वाटत असेल. आणि म्हणूनच न्यू स्टेट महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी जातो आहे, प्रत्येक वस्तीमध्ये जातो आहे आणि प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन लोकांशी चर्चा करतो की हे जे चाललं आहे ते योग्य आहे का, चांगलं आहे का, कोण जिंकणार, कोण हारणार आणि मतदारांचा जो हक्क आहे तो अबाधित राहिला आहे का. मी आता विक्रोळी कोर्टात आहे. वकील जी मंडळी असतात ती कायद्याचा केस काढतात, आपले अशील जे आहेत त्यांच्या बाजूने लढत असतात, पण त्याच वेळेला ते थोडंसं समाजाविषयी संविधानाविषयी विचारही करत असतात. मी विक्रोळीच्या कोर्टात आहे, विक्रोळी कोर्ट बार असोसिएशन. आता हा बोर्ड आहे, हां, हे बोर्डचा आता एक वकील कक्ष असतो, तिथे सगळेजण बसतात, दुपारी लंच होतो, एकत्र चर्चा करतात, एकमेकांच्या विरोधात असतात कोर्टामध्ये, पण इथे बसून मात्र ते चर्चा करत असतात आणि आपलं काम आहे ते करत असतात. चला, हे तयार आहेत. मी यांना सांगितलं होतं की मी येणार आहे तुमच्याशी बोलायला आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आता मी एक छोटंसं लोकांचं ओपिनियन म्हणून तुमच्याशी बोलणार आहे. मुंबई कुणाची, महाराष्ट्र कुणाचा जे चाललं आहे ते योग्य आहे का. अजितदादा भाजपसोबत गेले, धनंजय मुंडे आता पुन्हा भाजपसोबत गेले, आज पंकजा मुंडे यांनी त्यांचं औक्षण केलं. अशा प्रकारचे अनेक मुद्दे आहेत, त्याच्यावर मी बोलणार आहे. चला, नाव काय तुमचं? ॲडव्होकेट समाधान सुलाने. हां, समाधानजी, एकच प्रश्न आहे, जे राजकारणात चाललंय ते योग्य चाललंय का? अयोग्य चाललं आहे. आजच्या कायदाबाह्य गोष्टी चाललेल्या आहे. हां, कायदाबाह्य. राग येतो नक्की. हां, तुमचं नाव काय? ॲडव्होकेट शामराव खंडकर. खंडकर साहेब, जे चाललंय ते योग्य आहे? अतिशय अयोग्य आहे आणि फार भयानक परिस्थिती आहे. अजितदादा भाजपसोबत गेले, वाटलं होतं कधी? कधीच नाही, कधीच नाही. तुम्हाला वाटलं होतं? नाही, कधीच नाही वाटलं. हा जनमताचा मताचा अनादर आहे आणि हे याला कुठेतरी धरबंद लोकांनीच म्हणजे मतदारांनी केलं पाहिजे आणि समजून मतदान करायला पाहिजे. पण प्रत्येकाचा एक हक्क असतो, त्यानुसार ते गेलेत. त्याला वाटलं भाजपसोबत जायचं, आधी वाटलं होतं विरोधी पक्षात राहायचं, तर त्याला म्हणजे अनादर कसा होईल? नाही, अनादर आहे. ज्या लोकांनी, ज्या मतदारांनी यांना मतदान केलेलं आहे त्यांची काही अपेक्षा यांच्याकडे आशा होत्या, पण त्याची अपेक्षा भंग केला या लोकांनी आणि त्याची पायमल्ली म्हणून यांची शिक्षा यांना लवकरात लवकर मिळेल. वकील म्हणून काम करताना अनेक वकील त्या पक्षाच्या आघाडीचे म्हणजे वकील सेल असतो किंवा अशी काही जे सेल असतात त्याच्यामध्ये काम करतात. तर तुमचं नाव काय? ॲडव्होकेट किरण गायकवाड. साहेब, कुठल्या पक्षाचं काम करतात? नाही, मी पक्षाचं काम नाही, पण एक जनता म्हणून मी एक सांगू, महाराष्ट्रामध्ये अतिशय घाणेरड्या प्रकारचं राजकारण चालू आहे. म्हणजे लोकांचा समज नाही की आपण कोणत्या पार्टीत काम करायला पाहिजे भविष्यामध्ये या लोकांना मतं टाकावी की नाही टाकावे हा प्रश्न. म्हणजे लोकांना ते बेहावल सोडून गेलेलं आहे, कारण लोकांचे सामाजिक कामांमध्ये फार कमतरता दिसते आणि यांचं राजकारणाचं जास्त चाललं. म्हणजे त्यांना फक्त पार्ट्यांचं पडले, लोकांच्या भविष्याचं काही पडलेलं नाही आहे. चला, तुम्ही संविधान तुम्हाला माहिती असेल, वकील म्हणून प्रॅक्टिस करताना संविधानानुसार सगळं देश चाललाय, राज्य चाललंय. संविधानाच्या विरोधात ते चाललेले आहेत आणि यांनी लोकांची लोकशाहीप्रमाणे चाललेले नाही आहेत. ईडीच्या कारवायांना घाबरून चाललेले आहेत आणि पुष्कळ प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराला घाबरून हे लोक दुसऱ्या पक्षामध्ये जात आहेत. म्हणजे घाबरून जातात, म्हणजे वकील यांचं लक्ष असतं, बारीक लक्ष असतं. खरंच तुम्हाला वाटतं हे घाबरून जातात? हो. हां, कशावरून म्हणतात? कुठली प्रॅक्टिस करता? LLB लॉची करताय. पण हे राजकारण बघून काय वाटतं? म्हणजे राजकारण चाललंय ते तर म्हणजे एक प्रकारे खराबच चाललंय. कसं खराब? चला, तुम्ही खराब म्हणतात, मी म्हणतो बरोबर आहे, त्यांना पटतं ते करतायत. अयोग्य काय अयोग्य म्हणताय? मग आता समाज अयोग्य चाललंय हे सगळं? हे सर्व अयोग्यच चाललेलं आहे आणि हे ॲक्च्युली मतदाराच्या मताची प्रतारणा केलेली आहे त्यांनी. अगोदर एक दुसऱ्यांच्या विरोधात उभं राहायचं आणि परत एकत्र होऊन सत्ता गाजवायची, त्यापेक्षा इलेक्शनच घेतली नाही पाहिजेत आणि सर्वांनी मिळून प्रत्येक पार्टीचे तुम्ही ठराविक आमदार घेऊन राज्य करा, कारण सरकारला अनाठाई हा निवडणुकीवरती खर्च करावा लागतोय. तसंच ईडीच्या कारवाई झाल्याच पाहिजेत, कारण ईडीमुळे तरी समाजाला माहीत पडतं की कुणी काय केलेलं आहे, कुणी मॅल प्रॅक्टिसच केलेलं आहे. त्यामुळे बरेच ईडीच्या घाबरण्याने एक दुसऱ्यात जाऊन त्याचा
समजा तो BJPमध्ये पण गेला. भाजपवाले असं म्हणतात की कर नाही तर डर कशाला, चौकशी तर झाली पाहिजे. चौकशी तर झालीच पाहिजे आणि जे गेलेत BJPमध्ये त्यांची किरीट सोमयांनी जी केलेली ईडीच्या कारवाई केलेल्या आहेत त्या कारवाईंना न थांबता पुढे त्यांनी स्टेप घेतली पाहिजे. नंतर तो एखादा BJPमध्ये आला आणि क्लीन चिट देणं हे अयोग्य आहे. आता शरद पवारांची पार्टीमध्ये त्यांच्या पार्टीमध्ये त्यांनी पण यापूर्वी बऱ्याच पार्टीचं इव्हन पुलत पण त्यांनी काढली होती यशवंतराव चव्हाणच्या वेळेला. पक्ष वेगवेगळे काढतात, परत एकमेकाचं ॲडजस्टमेंट करतात. ह्या माणसांचा हा समाजाचा विश्वासघात आहे, जनतेचा विश्वासघात आहे. आणि केव्हाही मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची, केव्हा सकाळी घ्यायची, दुपारी घ्यायची, लोकांना कळतच नाही काय होतं. हा लोक फक्त बाग्याची भूमिका. तिवारी म्हणत होते की मी पक्षाचं काम करतो. कुठल्या पक्षाचं करता? नमस्कार, मेरा नाम एडवोकेट CC तिवारी है और मैं शिवसेना, हमारा पार्टी का सिंबल धनुष बाण है. कौन सा अभी एकनाथ शिंदे का है कि उद्धव ठाकरे? धनुष बाण एकनाथ शिंदे जी के ही पास है. इलेक्शन कमीशन ने उनको दिया हुआ है, तो इसलिए जो शिवसेना का नाम है और जो सिंबल है वो हमारा है. जिस पार्टी को आदरणीय पूज्य बाला साहब ठाकरे ने बनाया था वो शिवसेना हमारे साथ है और मैं उस शिवसेना पार्टी का नेता हूँ. उद्धव ठाकरे तो कहते हैं कि नहीं हमारी पार्टी है, हमारे बाप ही चुरा लिए. राजनीति जो होती है और जो राजनीतिक पार्टी बनती है वो एक विचारधारा पे बनती है और उस विचारधारा को मानने वाले और उस पार्टी से जुड़े हुए जितने भी लोग रहते हैं उनका उस पार्टी पे एक बराबर का अधिकार रहता है. राजनीति में किसी भी पार्टी का उसमें परिवार के सदस्यों का कोई एकाधिकार नहीं होता हो, चाहे कोई भी पार्टी हो. उसमें एक चाहे कोई कार्यकर्ता हो या बड़ा पदाधिकारी हो, उसका हक एक बराबर का है. मी येतो परत तुमच्याकडे. योग्य झालं शिवसेना म्हणजे धनुष्यबाण गेलं एकनाथ शिंदेकडे, बरोबर आहे? ही गोष्ट सध्या जर बघितलं कायद्याप्रमाणे अयोग्यच आहे. कारण त्याच्यावर निकाल दिलेला पण विधिमंडळाच्या अध्यक्षांनी त्याच्यावर अजून त्यांचा निर्णय दिलेला नाही. त्या निर्णयावरून खरं कळेल की सभासदांचं जे सभासदत्व रद्द करण्यासाठी जो त्यांनी व्हीप जारी केला होता त्या व्हीपवर काय योग्य तो आदेश पारित होतो. त्याच्यानंतरच खरं जर हा सर्वसामान्यावर तर अन्याय आहे. कारण जो आता हे जे म्हणतात ते बरोबर नाही आहे. नाही, चुकीचं आहे पूर्ण. दोन वकील आहेत. हा, काय कसं चुकीचं मला अगदी थोडक्यात सांग. थोडक्यात असा विषय आहे की ज्यावेळेस ही संघटना स्थापन केली, पक्ष स्थापन केला, त्याचे जे संविधानिक नियम बनवले होते त्या नियमामध्ये चाललेली गोष्ट होती. पण भाजपने तोडमोड करून त्याचं आणि ईडीचा धाक दाखवून लोकांशी ज्या पद्धतीने घाबरून त्यांचं मत परिवर्तन करून आपल्या पक्षापर्यंत सरकार जमवणार कसं, त्यासाठी त्यांचे जे हे प्रयत्न त्यासाठी. म्हणजे भाजपने केलं ते चुकीचं आहे वाटतं? भाजपने केलं ते चुकीचं आहे? तुमचं नाव? माझ्या मते जे सत्तारूढ पक्ष केंद्रात आहे त्यांना कुठेतरी भीती वाटायला लागली आहे, म्हणून ते बाकीच्या पक्षाच्या लोकांना घेण्याचं काम चालू केलं आहे. त्यांना कुठे कर्नाटक त्यांच्या हातातून गेलेलं आहे. तेलंगणामध्ये ज्याप्रमाणे लोकांची गर्दी जमते आहे दुसऱ्या पक्षाकडे, त्याच्यावरून पण त्यांना भीती वाटायला लागली आहे. मणिपूरचा प्रॉब्लेम त्यांच्याशी सॉल्वच होत नाही आहे, महिने लागले त्याला. काही लोक ते फॉरेनरच फिरत आहेत. फॉरेन फिरून नाही चालत. या देशाला सांभाळणं या सत्तेच्या मुख्य जे करते धरते आहेत, प्रधानमंत्री आहेत किंवा बाकीचे मंत्री आहेत, त्यांची जबाबदारी आहे देशाला सांभाळणं. आणि इथे जे संविधानाने निर्णय दिला, आपल्या सुप्रीम कोर्टने जे निर्णय दिला त्या निर्णयावरून अजून ते टांगलेली लटकती तलवार जी आहे ना ते 16 आमदारांवर, त्याची भीती वाटत होती. म्हणून ह्या लोकांना पण बोलवून घेतलं. आणि ईडीच्या जेवढ्या इन्क्वायरी आहेत, वॉशिंग मशीन BJPकडे आहे, पाहिजे त्याला धुवून स्वच्छ सांगतात ते. हे कुठली मशीन आहे? आता हे माहिती आहे, एक सेकंड, सर्व जगाला माहिती आहे कोणाचा रेकॉर्ड खराब आहे. या आम जनतेला सर्व माहिती आहे. तुम्ही जास्त दिशाभूल करू शकत नाही, एवढंच माझं म्हणणं. मी तिवारी थांबा, मी येतो परत तुमच्याकडे. अजितदादांनी शरद पवारांना सोडलं, योग्य झालं की अगदी योग्य आहे. ज्या लोकांनी त्यांना अयोग्य, अगदी योग्य. कारण त्याचं असं आहे की ज्या लोकांनी शरद पवारांसोबत त्यांनी आज त्यांना वोट दिलं आणि त्यांना निवडून आणलं होतं किंवा त्यांना अपक्ष म्हणून जर उभं केलं होतं, त्या लोकांचा सगळ्यांचा विश्वासघात आहे अक्षरशः. कारण त्यांनी आता त्यांची जी विचारधारा वगैरे हे होती, अशी कुठे गेली सगळी विचारधारा यांची? पण अजित पवार असं म्हणतात की शरद पवार अनेक वेळा भाजपसोबत गेले, मग त्यांची विचारधारा नाही, या प्रकारामध्ये सांगायला गेलं तर हे सगळं जे आहे याच्यामध्ये फक्त राजकारण जे आहे अतिशय घाणेरडं झालेलं आहे. आणि याच्यामध्ये लोकांच्या हिताचं बघायला गेलं तर आता लोकांचं हित काही राहिलेलं नाही आता सध्याला. यांना फक्त नेत्यांना फक्त स्वतःचं हित कसं आहे ते बघतायत. आणि त्यासाठी त्यांना ते पक्ष अपक्ष वगैरे काही राहिलं नाही. जिकडे जमेल तिकडे ते पळवाट करतायत. वकील आहे म्हणून वकील सुप्रीम कोर्टाच्या सगळ्या निर्णयावर वकील जे असतात ते अभ्यास करत असतात, कारण त्यांनाही प्रॅक्टिसमध्ये त्याचा आधार होतो किंवा मदत मिळते. आता मला सांगा, 16
अपात्र आमदार आहे, तुम्हाला काय वाटतं अपात्र होतील की नाही होतील? हे तर आता निर्णयावर डिपेंड आहे, पण सध्याची परिस्थिती बघता फक्त एवढंच म्हणता येईल की अजित पवार हे जे गेलेले हे राष्ट्रवादी नाही, हे अवसरवादी आहेत. आणि हे अवसरवादी यांना मतदाराची काही किंमत नाही आहे. कारण मतदार जेव्हा एक मतदान करायला जातो त्याच्याकडे एक एजेंडा असतो, तो एका पक्षाकडे त्या पक्षाचा एजेंडा म्हणून बघत असतो. आणि ही टोटली त्यांनी मतदारांचा अपमान केलेला आहे. आणि इथे सध्याची परिस्थिती बघता जो पक्षांतराचा कायदा आहे हा लवकरात लवकर लागू करण्यात यावा, नाहीतर मतदारांची अशीच पायमल्ली होत आहे. मला सांगा, शरद पवार पुणे उभे राहतील? ते पुन्हा आता दौरे करतायत, एवढं वय झालं, उभे राहतील? सर त्यांना उभं राहावं लागेल, कारण ते त्यांचं राजकारण आहे. ते कधी नाही उभे राहिलं तर राजकारण संपून जाईल. तुम्हाला काय वाटतं? पवार स्वतः म्हणतायत की मी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढेन आणि परत माझी पक्षाने मोठ्या ताकदीने उभी करणार आहे. त्यांच्यात ती ताकद आहे, त्यांच्यात ती ॲबिलिटी आहे. आणि महाराष्ट्राचे जे थोर नेते आहेत त्यांच्याकडे ती भावना आहे. आणि त्यांच्याकडे लोक त्यांच्याकडे अट्रॅक्टेड आहेत ना, ते ह्या नेत्यांकडे अट्रॅक्टेड आहेत. असं तुम्हाला काय वाटतं, शरद पवार उभे राहतील? हो, राहतीलच, नक्कीच राहणंच आहे त्यांना. कारण हे जे आहे ते राजकारणच आहे आणि त्यांना राजकारणासाठी ते उभं राहणंच आहे. तसं पाहता ते राजकारण चाललंय ते सगळं घाणेरड्या प्रकारच चाललेलं आहे, अतिशय अयोग्य आणि गलिच्छ. कोण जबाबदार आहे हे सगळं जे सुरू आहे? कशामुळे? कोण जबाबदार आहे? सरकार, भाजप सरकार. ते फक्त नेत्यांना ईडीचा धाक दाखवून काही हे करून स्वतःच्या पक्षामध्ये घेत आहेत. आणि नेते ही जे स्वतः भ्रष्टाचारी आहेत, स्वतःला क्लीन करण्यासाठी ते त्या पक्षामध्ये जात आहेत, बाकी दुसरं काही नाही आहे. की ती अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की ज्या दिवशी शपथविधी होतो त्याच दिवशी जे अपघातामध्ये गेलेली लोक आहेत त्यांचा अंत्यविधी तिकडे, आणि इकडे नेते स्वतःचा शपथविधी घेतात. तर याच्यावरून लक्षात येतं की नेत्यांना जनतेचं आणि विकासाचं काही पडलेलं नाही, फक्त स्वतःचाच बघतायत ते. म्हणजे त्यांचा विकास तोच जनतेचा विकास आहे, जनतेशी काही घेणं देणं नाही आहे. पण सरकार म्हणून काय काम केलं पाहिजे? राजकारण्यांनी सरकार म्हणून काय काम केलं पाहिजे? राजकारण्यांनी सरकार म्हणून अगोदर सर्वसमावेशक भूमिका घेऊन काम करायला हवं. सगळ्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करायला पाहिजे, ना की राजकारण्यांचे वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी काम करायला पाहिजे. काल परवाची गोष्ट आहे, एक दिल्लीतून देशाचे पंतप्रधान सिंचन घोटाळा आणि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याबद्दल बोलतात आणि 3 दिवसात महाराष्ट्रात सत्ता बदल होतो. असा काय चमत्कार होतो ते शोधायचं आता सध्या जनतेला. ते शोधून पुढे राजकारण. काय चमत्कार झाला? आता तिवारी साहेब, एकनाथ शिंदेचे तुम्ही काम करता, आता भाजप तुमच्यासोबत आहे, आता तुमची अडचण होणार, मंत्रिपद कमी मिळेल? नाही, अडचण काय नाही आहे. हे जे बाकीचे लोक बोलतात आहे यांना एक बात माहीत नहीं है कि जो राजनीति होती है वो सत्ता की प्राप्ति के लिए ही होती है. और हर एक नेता और हर एक राजनेता यही काम करता है कि वो सत्ता बनाए, सरकार बनाए और उस सरकार को चलाए. और कोई भी राज्य बिना सरकार के रहना नहीं चाहिए, हमारा नियम है. इसलिए किसी न किसी सरकार की ज़रूरत है. हमारे पार्टी के नेता एकनाथ शिंदे जी और भाजपा के देवेंद्र फडणवीस जी और अजीत पवार का भी जो इंक्लूजन उनके गुट का हुआ है एनसीपी का, ये फैसला एकदम सही है और मैं इसका पूरा समर्थन करता हूँ. अजीत पवार ने तो बीजेपी के ऊपर बहुत सारे आरोप किए थे, उनकी इंक्वायरी भी शुरू थी, हसन मुश्रिफ की इंक्वायरी शुरू थी. लोगों में ये नहीं जाएगा कि ईडी का दबाव लेकर इनको लाया गया और लोकसभा की तैयारी हो रही है? नहीं, ऐसा कोई बात नहीं होता है कि ये दबाव है वो दबाव, ऐसा कोई बात नहीं रहता है. हर कोई लोग वही करना चाहते थे, जो उसमें असफल हो जाते हैं तो इल्ज़ाम लगाना शुरू करते हैं. और राजनीति जो है वो हमेशा से संभावनाओं का ही खेल है, उसमें पॉसिबिलिटीज और प्रोबेबिलिटीज ही चलती रहती है. तो आम साधारण जो जनता है उसको हमेशा लगता है कि उन्होंने ऐसा कर दिया वैसा कर दिया, लेकिन जो राजनीतिक समीकरण है और उसका जो गुड़ा भाग है वो हर एक नेता को बैठाते रहना पड़ता है, क्योंकि उसको सरकार कैसे चलाना है, अल्टीमेटली उसको राज्य को आगे भी लेकर के जाना होता है. तो कोई न कोई सरकार की जरूरत होती है और हमने सरकार बनाया है और उसको बढ़िया से चला रहे हैं. हे म्हणतात सरकार बरोबर बनवलं. सरकार बरोबर बनवलं असं म्हणता येणार नाही, कारण शेवटी समाजाला पर्याय नसतो की सरकार हे चाललं पाहिजे. आणि ह्यांच्यात एकमेकाचे ग्रुप क्रिएट झालेले आहेत आणि ते काही त्यांचे इतर काही उद्योग असतात ते अवॉइड करण्यासाठी ते एकमेकाला प्रोटेक्शन घेतात. एखाद्या पार्टीमध्ये गेलं तर दे गॉट द प्रोटेक्शन ऑफ इट. बट आवर प्राईम मिनिस्टर हॅज सेड that in our country there's 2 things we have to eradicate. First of all, there's corruption has to be rooted out from the country, and second thing, nepotism. Nepotism means
एखाद्या मंत्री असते तर त्याचा मुलगा येतो, त्याची मुलगी येते, भाची येते, रिलेटिव्स आर गोइंग टू टेक इन दॅट वन. आणि रिअल कार्यकर्ता हा त्या राजकारणापासून किंवा त्याला त्याच्यातून जो काय त्याचा जो उपयोग घ्यायचा असतो त्यापासून ते लांब होतात. त्यामुळे एक दृष्टीनं हे करप्शन आणि नेपोटिझमवरती वी हॅव टू कीप माहिती आहे प्राईम इम्पॉर्टन्स ऑन दिस पॉईंट ऑफ इट. सेकंडली त्यांच्या एखाद्या याच्यावरती जर कारवाया नुसत्या ईडीच्या नाहीत, लॉट ऑफ करप्शन वी हर्ड इन द कोर्ट ऑफ इट, लॉट ऑफ लिटिगेशन्स गोज ऑन अगेन्स्ट द मिनिस्टर्स, कॉर्पोरेटर्स, दॅट दे शुड हॅव टू बी हॅच इन द लॉ ऑफ इट अँड दे शुड हॅव टू बी पनिश फॉर इट. बिकॉज नॉट ओनली दी MLAs are doing things, this MPs also involved it in, the corporators also involved in it, and all these things you have to see. Suppose if a person commit the offense and prima facie seems to be at, police immediately going to be arrested that person. As far as these MLAs and MP and corporators as a political persons are covered, they are get the protection of it. बिलकुल. मी पुन्हा तुमच्याकडे होतो. आता मला सांगा, हे तिवारी असं म्हणतात की ही ईडीची कारवाई वगैरे नाही, जे सत्ता करण्यासाठी म्हणजे सत्ता स्थापन करण्यासाठी बेरजेचं राजकारण करावं लागतं, हे बरोबर आहे? असं एवढं बेरजेचं राजकारण होतं? बेरजेचं राजकारण नाही आहे, हे यांच्या स्वार्थाचं राजकारण आहे. हे स्वार्थी लोक आहेत. हे स्वार्थी लोक एकत्र येऊन स्वतःनी केलेले अयोग्य धंदे लपवण्यासाठी केलेले हे सरकार आहे. तुम्हाला वाटतं असं हे योग्य चाललंय? तर तिवारी ते एकदम डंकी की चोट पे बोलता की जे झालं तर बरोबर झालं. कसं काय गोष्ट ना तिवारीजी, कसं आहे, काय गोष्टी योग्य आहेत, काय गोष्टी अयोग्य आहेत. योग्य म्हटलं तर त्यांचा जो अँटी डिफेक्शन लॉ आहे त्याच्यामध्ये त्यांना तरतूद दिलेली आहे की बाबा जे मेजॉरिटीने गेलं आहे तर अँटी डिफेक्शन लॉ खाली ते मोडत नाही येत नाही येते. दुसरी गोष्ट आहे, ॲज अ पॉईंट ऑफ व्ह्यू मॉरॅलिटी बघितलं आहे तर अयोग्य आहे. कारण तुम्ही ज्या पक्षाबरोबर तुम्ही ज्या चिन्हावर तुम्ही निवडून आले ते पक्ष सोडून तुम्ही दुसरा पक्ष तयार करून सत्तेसाठी तुम्ही येत आहे ते चुकीचं आहे. मग ते म्हणून अयोग्य आहे ते. म्हणजे एका निवडणूक चिन्हावर निवडून आल्यानंतर बदललं नाही पाहिजे. बरोबर आहे, बदललं नाही पाहिजे. नाही, ॲक्च्युली जी सध्याची सिच्युएशन आहे ती मी तर म्हणतोय ती चुकीची आहे. सामान्य माणसाचं बोलण्यासाठी तिथं काय नेतृत्वच नाही आहे. जे काय घराणेशाहीपुरती पर्टिक्युलर घराण्याचंच सगळं चालू आहे. तर मला असं वाटतं हे जे काय चाललेलं आहे गोंधळ सत्ता करण्यासाठी तो अत्यंत चुकीचा आहे, जनसामान्याच्या विरोधातला आहे. ते मला याचा अयोग्य वाटतं आहे. अजितदादा राहतील पुढे निवडणुकीमध्ये, येतील निवडून त्यांचे जेवढे आमदार? नाही, निवडून येणार नाही. नक्की एकदम. शरद पवार येतील की अजित पवार? मी तर म्हणतोय दोघांनी पण निवडून येऊ नये. नवीन नेतृत्वाला यांनी संधी दिली पाहिजे. कारण की यांना 40-50 वर्ष झाले, यांना बघून लोकांनी कंटाळा केलेला आहे. सामान्यामधून आलेल्या नेतृत्वाला यांनी संधी दिली पाहिजे जेणेकरून ते पुढं महाराष्ट्राचा विकास घडवतील. चला, तुमचं नाव काय? ॲडव्होकेट प्रशांत भापकर. प्रशांतजी, कोण नवीन असं नेतृत्व आलं पाहिजे सांगा. आता हे तुम्ही ते सगळे म्हणतात की सगळं काही बरोबर चाललं नाही. आता माझं एकच म्हणणं असं आहे की ज्यावेळेस इलेक्शन होईल आणि उमेदवार येतील तर त्यांच्याकडून पहिलं ॲफिडेव्हिट घेतलं पाहिजे की बाबा तू ज्या पक्षाच्या तिकिटावर तुम्ही निवडणूक लढणार आहे तुम्ही पुढचे 5 वर्ष त्याच पक्षामध्ये राहणार आहात का नाही, हे कन्फर्मेशन जनतेने आता मागितलं पाहिजे उमेदवाराकडून. कारण दुसरी गोष्ट होतं असं की पक्ष फुटी होते किंवा अजितदादा म्हणा किंवा शिंदेगट म्हणा हे फुटताना महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी फुटलेत. नक्की महाराष्ट्राचा विकास म्हणजे काय हेच समजायला मुश्किल झालेलं आहे. कुणाची डेफिनेशन, विकासाची डेफिनेशन काय हे यांनी समजून सांगणं गरजेचं आहे जनतेला. एवढं पण मूर्ख समजणं चुकीचं आहे असं माझं म्हणणं. मला सांगा, उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनमध्ये काम केलं? चांगलं काम केलेलं आहे, जनतेपर्यंत केलेलं आहे. घरामध्ये बसून पण लोकांपर्यंत ती जी सेवा पुरवलेली आहे आणि जे अधिकारी वर्गांना काम कसं करायचं, कारण त्यांचं पूर्ण देशामध्ये चांगलं मुख्यमंत्री म्हणून कोरोना भाजपचे नेते म्हणतात, एकनाथ शिंदेचे नेते म्हणतात काहीच काम नाही केलं घरी बसून. नाही, घरी बसून त्यांनी पण जे कामाचं स्वरूप असतं कुठलंही काम करताना ज्यांची मार्गदर्शक जे महत्त्वाचं असतं ते मार्गदर्शक त्यांनी केलेलं आहे. तुम्हाला वाटतं की? हो, नक्कीच. तसं म्हणाल की घरात बसून काम करायचं तेव्हा सिच्युएशनच तशी होती की घरात बसूनच त्यांनी जी सुविधा पाहिजे लोकांना, जनतेपर्यंत ज्या सुखसुविधा किंवा मेडिकल्स म्हणा, ॲम्ब्युलन्स म्हणा, ज्या त्यांनी घरात बसून सगळ्या सुविधा अवेलेबल केलेल्या आहेत. तर तेव्हा त्या सिच्युएशनमध्ये कोरोना काळामध्ये गरजेचं नव्हतं की त्यांनी ते गल्लोगल्ली किंवा घरोघरी जाऊन ते केलं पाहिजे. जे त्यांनी बाहेर जाऊन करायला पाहिजे ते त्यांनी घरात बसून. एकनाथ शिंदेचं काम कसं चालू आहे? 17 तास काम करतात असं त्यांचे मंत्री म्हणतात.
असं तर मला नाही वाटत की ते कसं सुरू आहे? नाही, तसं पाहिलं तर उद्धव ठाकरे ज्या वेळेला करोनामध्ये वेन ही वॉज इन करोना पिरियड ऑफ इट या सिटिंग ऑन द वन प्लेस ऑफ इट हँडलिंग ऑल दिस थिंग बट रेस्ट ऑफ द अपोजिशन्स ऑल मिनिस्टर्स आर वॉन्डरिंग इन ऑल ओव्हर महाराष्ट्र दे आर डन द वर्क ऑफ इट दॅर फॉर द being a chief minister there's a prime importance that he also come out of the house and work for it. आता एकनाथ शिंदे कसं Right now Shinde is doing very well of it. He has he is doing all things right of it. What are the yojanas comes of it, what are the schemes has to come, he is going to follow up it and he is doing all these things of it. चला, दोन प्रश्न तिवारीजी. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनमध्ये काम केलं नाही, काहीच नाही. हे तर म्हणतात केलं म्हणून. नाही. हे पण म्हणतात, हे पण म्हणतात, हे पण म्हणतात. जनतामध्ये फार आक्रोश होता. ते काय कुठे गेले नाही, काय केले नाही म्हणून इफ यू विल कॅरी आउट ए सर्वे देर आर मिलियन्स ऑफ पीपल मिलियन्स सी नाउ इट्स माय टर्न आय वॉज नॉट इंटरप्टिंग हिम. जनतामध्ये सर्वे झाला होता तर सर्वेमध्ये असं आहे की काहीच काम केले नाही, कुठे बाहेर पडले नाही, कुणाला भेटले नाही. पण आमचे जे माता मुख्यमंत्री आमचं जे सरकार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते लोक फिरत आहे, लोकांना भेटत आहे आणि आपल्याला लोकांच्या भल्यासाठी कुठला डिसिजन घ्यायला पाहिजे. ऑल दीज थिंग्स आर डुईंग माय गव्हर्नमेंट इज डुईंग. तुम्हाला वाटतं म्हणजे हे चुकीचं आहे. याचं कारण असं आहे की ज्या कारणामुळे शिंदे बाहेर पडलेत तेच कारण आता अजितदादाचं काम करून आमचं काम होत नाही, आमच्या मंत्र्यांचं काम होत नाही म्हणून आम्ही इकडे येतो असं सांगायचं. आणि त्या आता जी निलाजरी चुंबाचुंबी आहे महाराष्ट्रामध्ये आपण जे बघतो ती अतिशय अयोग्य घटनाबाह्य आहे आणि हे कुठेतरी मतदारांनी जागरूक मतदारांनी नेस्तनाबूत करायला पाहिजे. आता महाविकास आघाडीने काम केलं म्हणजे लॉकडाऊनमध्ये उद्धव ठाकरेंनी काम केलं आणि ते जनतेच्या पुढे त्यांनी जो त्यांचा केंद्राने पण त्यांचा विचार केला होता आणि ते अतिशय चांगले मुख्यमंत्री होते. तुम्हाला वाटतं केलं म्हणून? केलेलं आहे काम. आता कोण मुंबई महानगरपालिका कोणाची होईल, उद्धव ठाकरेंची की भाजप? ॲक्च्युली त्याच्यामध्ये कन्फ्युजन झालेलं आहे. जरी उद्धव ठाकरे आता काल परवा काहीतरी मोर्चा काढला होता त्यांनी, आता मुंबई प्रशासनावरती प्रशासक म्हणून नेमलेला आहे. आता रस्त्यांचे काय वांदे झालेले आहेत बघितले आपण, काय कामं करणारे नाही ते म्हणतात. एकनाथ शिंदे काम करतात. नाही. मुंबई महानगरपालिका कोण जिंकेल, भाजप की उद्धव ठाकरे? मुंबई महानगरपालिका ही मतदार ठरवेल. आता कोण काय लोकांचा कल केला. आता तुम्ही एवढे तुमच्याशी किती क्लायंट भेटत असतात दिवसातून, हां त्याच्यातून एक अंदाज येत असेल. माझ्या अंदाजाप्रमाणे जे लिडिंग पार्टीज आहेत त्यांनी आता यावेळेस ते